आज आपण अनुमधू किचन मध्ये दूध न आटवता बासुंदी सारखी दाटसर वाटीच्या शेवयाची खीर बनवणार आहोत। अगदी झटपट कोणत्याही सण समारंभासाठी ही खीर तुम्हाला बनवता येईल। चला तर बनवूया शेवयाची खीर। शेवयाची खीर बनवण्यासाठी इथे मी वाटीच्या शेवया घेतल्यात। तुम्ही दुसऱ्या कोणत्याही शेवया वापरू शकता। आता या शेवया हाताने मोडून घेऊया। हे पहा याप्रमाणे। गॅसवर कढई ठेवले, यात 1 चमचा साजूक तूप घालायचं। तूप वितळल्यावर या शेवया घालून कमी गॅसवर शेवया तुपावर भाजून घेऊ। या शेवया भाजायला तसा फारसा वेळ लागत नाही। 1 मिनिटात शेवया भाजून झाल्या। आता यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालून शेवयांसोबत 1 मिनिट परतून घेऊ। मग यात घालायचे गरम दूध। तर 1 लिटर म्हशीचं गरम केलेलं दूध यामध्ये घालत आहे। दूध आपल्याला साईसकट घालायचंय। छान मिक्स करून घेऊया। मग लगेच यात 1 वाटी ताजा खवा घालायचा। खवा मी किसून घेतलाय, म्हणजे तो दुधामध्ये लगेच मिक्स होतो। सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खव्यामुळे खीर खूप चविष्ट बनते। इथे मी गाईचा खवा वापरला आहे, तुम्ही मिल्क पावडरचा खवा बनवूनही वापरू शकता। आता दुधाला एक छान उकळी काढून घ्यायची। दुधाला उकळी आली की यात अर्धा कप साखर घालायची। साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। आता कमी गॅसवर शेवई शिजेपर्यंत 5-6 मिनिटं खीर उकळून घ्यायची। फक्त खीर मध्ये 1-2 वेळा हलवून घ्या। खवा घातल्यामुळे ही खीर लवकर घट्ट होते, दूध आटवायचीही गरज पडत नाही आणि खूप चविष्ट बनते। 5-6 मिनिटांनी पहा, खीर मस्त दाटसर झाली। आता यात अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। वेलचीचा छान स्वाद या खीरीला येतो। ही शेवयाची खीर थंड झाल्यावर आणखीन थोडी घट्ट होते। खीर तयार आहे, गॅस बंद करू। तयार झाली अतिशय चविष्ट स्वादिष्ट शेवयाची खीर। अगदी झटपट 10 मिनिटात ही खीर तयार होते। कोणत्याही सण समारंभासाठी तुम्ही ही खीर बनवू शकता। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।